शेतकरी म्हणतायत रविराज साबळे पाटलाने आवाज उठवला नसता तर 1800 रुपयाने जे बिल काढलंय ते बी निघलं नसतं। पण शेतकरी बांधवांनो, आपला लढा संपलेला नाही। 3050 चा भाव घोषित केला, 1800 रुपयाने बिल काढलं, ते बी 15च दिवसाचं काढलंय। तुम्ही जर माझ्या पाठीमागे उभं राहिलात ना, तर या प्रत्येक प्रस्थापित भाड्याला सळो की पळो करून सोडायची ताकद आपल्यामध्ये आहे। फक्त एका व्हिडिओने बाबूरावच्या ढुंगणाला मिरच्या लागल्या, बाबूरावने गुन्हा दाखल केला असल्याने फरक नाही पडत। फरक कशाने पडतो? शेतकऱ्याचे पैसे थकवल्यानंतर काय होतं त्याने। शेतकरी देशोधडीला लावायचं काम हे भिकारचोट भावनिक करून आजपर्यंत करत आलेले आहेत। 15 दिवसाचं बिल देऊन उपकार केला नाही, ते बी 1800 रुपयाने हप्ता काढायचं काय कारण आहे? मुळातच बाबूराव हा पैशाच्या आर्थिक तंगीमध्ये आहे, ही अख्खी दुनिया बोलते। माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत। मी जर बाबूरावचे सगळे प्रूफ काढले तर बाबूरावरती असले 100 गुन्हे दाखल होतील। माझ्यावरती एनसी होईल, बाबूरावरती FIR होईल। शेतकऱ्यांनो, आता एक व्हायची वेळ आली आहे। निस्वार्थपणे लढणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहा। आपला तर काही स्वार्थ नाही बघा राजांनो, काही नाही। या प्रस्थापितांना बोकांडी घेणं एवढं सोपं नाहीये। कधी एखाद्या प्रस्थापिताच्या विरोधात बोलून बघा, किती यंत्रणा पाठीमागे लागते ते। मी तर रोज झेलतो हे, कारण की आपल्याला फक्त एकच गोष्ट कळते, शेतकऱ्याचं हित। आणि त्या कमेंटमध्ये सगळ्यात जास्त पावर आहे, जो शेतकरी म्हणतोय की रविराज साबळे पाटलाने आवाज उठवला म्हणून 1800 रुपयाने तरी हप्ता निघालाय, नाहीतर ते बी मिळालं नसतं। शेतकऱ्यांनो, 1800च नाही, जो घोषित केलेला भाव आहे तोच आपण घेणार। या बाबूरावलाच नाही, त्या प्रत्येक प्रस्थापिताला सळो की पळो करून सोडणार। माझी या महाराष्ट्राच्या साखर आयुक्ताला एक विनंती आहे, तुमच्याकडे ज्याने ज्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले म्हणून घोषणापत्र दिलेत त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे। कारण की महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवलेत आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं काम केलंय।